काल यांनी दूध आणलं आणि बॅगेतून काढायचंच विसरले. आता मी गरम करून बघितलं तर ते खराब झालं होतं. मग काय केलं त्याचं कलाकंद, कारण फेकून द्यायला तर काही परवडत नाही ना. मग केलं कलाकंद केलं आणि त्यांना खायला दिलं. मग नाश्ता करायचा होता, पोळ्यांचा चुरमा करायचा होता, कारण त्यांना खूप आवडतो. त्यांनी रात्री मला स्पेशल 2 पोळ्या शिल्लक करायला सांगितल्या होत्या की मी सकाळी चुरमा खाणार. मग त्याच्यामुळे मी 2 पोळ्या रात्री शिल्लक करून ठेवलेल्या होत्या. आता मी त्यांना चुरमा करून देते. चुरमा म्हणजे मला माहीत नाही तुमच्याकडे काय बोलतात, ते पोह्यांसारखं चटणी वगैरे कांदा वगैरे टाकून पोह्यांसारखं सेम तसं करते आणि तसं करून दिलं मी त्यांना. माझ्यासाठी त्यांनी कचोरी घेऊन आले होते, कारण दोघं पण बाहेर गेले होते. त्यांना वाटलं होतं की याला थोडंसं गार्डनमध्ये फ्रेश व्हायला नेऊ. सकाळी बाहेर गेले आणि तेवढ्यातच पाऊस सुरू झाला. मग आले परत दोघं पण आणि सोबत दूध आणि कचोरी माझ्यासाठी घेऊन आले होते. डुग्गूच्या आवडीचे ओट्स करून दिले होते आणि यांना यांच्या आवडीच्या पोळ्यांचा चुरमा करून दिला होता. आता मी जर आले होते, त्यांना वाटलं आता ही काय खाणार, मग त्यांनी कचोरी घेऊन आले होते. पोळ्यांचा चुरमा काही त्यांना हमेशा खायला मिळत नाही, कारण ते सकाळी एवढे घरी नसतातच. आज घरी होते तर म्हणून त्यांनी मला रात्री सांगून ठेवलं होतं की उद्या हे करशील म्हणून. आणि आता नाश्ता वगैरे झाले. आता तिघं पण आम्ही सोबतच नाश्ता करायला बसलो. जसं आम्ही रोज दोघंच जणं करत असतो, पण आज त्याचे पप्पा घरी होते आणि हे घरी असले की आमचं जेवण वगैरे सर्व सोबतच असतं. मग नाश्ता झाल्यानंतर मी छान गरम अद्रक टाकून चहा ठेवला. यांना काही चहा प्यायचा नव्हता तर मी एकटीसाठी चहा ठेवला. आणि जोपर्यंत पार्लेचे बिस्किट आणि चहा सकाळी पोटात जात नाही तोपर्यंत दिवसभर काही करमत नाही. आणि पार्लेचे बिस्किटशिवाय तर मला दुसरं कोणतं बिस्किट आवडत पण नाही. असं आवडतं म्हणजे असं पण नाही की आवडतच नाही, पण पार्लेजेपेक्षा जास्त नाही आवडत. लहानपणापासून आम्ही सर्व भावंड पार्लेचे बिस्किट म्हणजे खूप खाल्लेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यापासून मन काही भरत नाही. तर मी चांगला चहा केला आणि हे बघा अशा प्रकारे मी बिस्किट डुबवून घेतले आणि शांत बसून चहा पिला. तर या चहा प्यायला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.